नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. योगेश क्षीरसागरांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आहे. राजीनामा दिल्यानंतर क्षीरसागर यांनी भाजपात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडलाय. उरण ईश्वरपूरच्या नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आनंद मलगुंडेंनी अर्ज भरला. नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर जयंत पाटलांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकू असा दावाही आनंद मलगुंडे यांनी व्यक्त केला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये भाजपाचे मित्रपक्षांसोबत जुळत नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे भाजपानं आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे अशी चिन्ह आहेत. तर महाविकास आघाडीतही काँग्रेसनं थेट वंचित सोबत घरोबा केल्यानं पवार गट आणि ठाकरे गट नाराज असल्याची चर्चा आहे. मवियाच्या लोकांना लाजही वाटत नाही. आंदोलन करणाऱ्यांचा निवडणुकीत बुरखा फाडून दाखवू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत मवियावर टीका केली आहे. येवला शहरामध्ये आगामी नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आणखी वेगवान झाली आहे. निवडणूक विभागाच्या कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी ही उसळलेली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर जो जिता वही सिकंदर असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, तर यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. सभेला रिकाम्या खुर्च्या असणाऱ्यांचं सरकार बिहारमध्ये आलं. तेजस्वी यादवांना सभेला प्रचंड गर्दी होती, मात्र ही काय एआयची गर्दी होती का असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेनं आंदोलन केले. नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते प्रतिकात्मक अनावरण करण्यात आलं. मनसे मवियाचं उरणमध्ये ठरलंय. उरण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे मवियाची युती होणार आहे. प्रचाराच्या पोस्टरवर मविया मनसे नेत्यांचे एकत्र फोटो हे बघायला मिळाले. वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी होत असल्याचा व्हिडिओ ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी पोस्ट केला. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर काय सुरू आहे असा सवाल चित्रे यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादीनं भंडारा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केले. नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुषमा साखरकर यांच्या नावाची घोषणा केली. तर उर्वरित ठिकाणच्या उमेदवारांचे नाव लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगितलं गेलंय. सांगलीच्या पलूस नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. भाजपाकडून सोनाली नलवडे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून दोन्ही पक्षांकडून दावेदारी सुरू होती. शेवटी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र प्रचाराला सुरुवात करून नारळही फोडलाय. अरुण गवळी यांची धाकटी कन्या योगिता गवळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे. गवळी कुटुंबातील ती तिसरी व्यक्ती आहे. पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून समाज माध्यमावर घोषणा करण्यात आली आहे. भायखळा 207 प्रभागातून त्या निवडणूक लढणार आहेत. आपला पक्ष बुडाला तरी चालेल, पण दुसरा पक्ष घेऊन बुडायचं असं एका कुटुंबाच्या माध्यमातून रायगडात नवीन ट्रेंड सुरू आहे. महेंद्र दळवी यांनी नाव न घेता सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. नांदेड जिल्ह्यातील निवडणुका या महायुतीसोबत झाल्या पाहिजेत ही शिवसेनेची प्रामाणिक इच्छा आहे. युतीसाठी आम्ही हात पुढे केला असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर आणि आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केली आहे.
धुळ्यामध्ये शिरपूर वरवाडे नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या वतीनं भूपेश पटेल यांच्यासह चिंतनभाई पटेल यांनी अर्ज दाखल केला। यावेळेस मंत्री जयकुमार रावल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासात पाठवण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी वक्तव्य केले। हत्तीला लवकरात लवकर वनतारामध्ये पाठवून लोकांना होणारा त्रास संपणार आहे। ओंकार हत्तीला वनतारामध्ये पाठवण्यासाठी न्यायालयाचा आदेश प्राप्त झालाय, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे। ओंकार हत्तीला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। हत्तीला वनतारामध्ये पाठवायचं की अन्य ठिकाणी याबाबत वन विभाग निर्णय घेणार असल्याचं आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे। ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महानगर प्रमुख यश सपकाळे आणि गजू कोळी यांच्यासह 300 कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष अनुपस्थितीमुळे राजू शिंदे यांनी त्यांचा भाजप प्रवेश हा लांबणीवर पडलाय। रवींद्र चव्हाण यांना अचानक दिल्लीला तातडीच्या कामासाठी जावं लागलंय, त्यामुळे राजू शिंदे यांचा भाजप प्रवेशाचा कार्यक्रम पुन्हा पुढे ढकललाय। सुट्टीच्या दिवशीही नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे। उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ही 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। मुंबई पालिका निवडणुकीसाठी मनसेची खलबतं सुरू झाली आहेत। मुंबई पालिकेच्या प्रत्येक वॉर्ड संदर्भातील मनसेकडून चाचपणी सुरू झाली आहे। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुन्हा स्मारक समितीवर उद्धव ठाकरे यांना नेमण्यात आले। सदस्यपदी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांना संधी देण्यात आली आहे। तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता त्यांची पुन्हा एकदा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिन आहे। महानिर्वाण दिनानिमित्त शिवतीर्थावर तयारी सुरू असून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी विशेष फुलांची सजावट केली आहे। तर सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई पोलिसांचा तगडा बंदोबस्त हा तैनात असणार आहे। भगूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये फूट पडली आहे। शिंदे शिवसेनेच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार नाशिकच्या गट एकत्रित निवडणूक लढणार आहेत। या मैत्रीपूर्ण लढतीची भगूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि राष्ट्रवादीनं घोषणा केली आहे। मालेगाव शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची पाहणी मंत्री दादा भुसे यांनी केली। मालेगावात एकूण 153 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत, त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येऊन गुन्हेगार पकडण्यास पोलिसांना मदत झाली आहे। अमरावतीच्या धारणी येथे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटाचे माजी उपनगराध्यक्ष सुनील सौथमल यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय। त्यांना आता भाजपाकडून धारणी नगर पंचायतमधून उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। नांदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेची अखेर युती झाली आहे। आमदार सुहास कांदे आणि भाजपा तालुका अध्यक्ष संजय सानप यांनी नांदगाव नगर परिषदेसाठी युती केल्याचं जाहीर केलं। यामुळे आता राष्ट्रवादीचे समीर भुजबळ काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष आहे।
आगामी पालिका निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निम्म्याहून अधिक जागा जिंकण्यासाठी प्लॅनिंग करावं. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नागपुरातील भाजप बैठकीत हा कानमंत्र दिलाय. महानगर कार्यकारिणीच्या सदस्याच्या यावेळेस नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी पक्षाच्या कार्याचा सविस्तर आढावा सादर केला.